जय महाराष्ट्र। मी अनिकेत पेंडसे। पुढच्या 15 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना। भारतीय जवान चंदू चव्हाणवर पाकिस्तान लष्कराने अनन्वित अत्याचार केल्याचं समोर आलंय। चंदूला वारंवार बेदम मारहाण केली जायची, तसंच त्याला सातत्याने ड्रग्सची इंजेक्शन दिली जात होती, अशी धक्कादायक माहिती चंदूचा भाऊ भूषण चव्हाणने दिली आहे। कैदेत असताना चंदूला पुरेसं अन्नही दिलं जात नसल्याचं चंदूच्या भावानं सांगितलंय। तब्बल 4 महिन्यांनी भारताच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पाकिस्तानने चंदूची सुटका केली। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनात महाराष्ट्रातील 3 जवान शहीद झाले। त्यात परभणीचे जवान बालाजी अंभोरे यांचाही समावेश आहे। अंभोरेंच्या निधनाची बातमी कळताच परभणीतील ताडकळस गावावर शोककळा पसरले। त्यामुळे गावकऱ्यांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले। त्यांच्यावर बुधवारी राहत्या गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। 28 जानेवारीला उल्हासनगरमध्ये गोल मैदानाच्या सभेत ओमी कलानी तलवार घेऊन आल्याप्रकरणी शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। या घटनेचा निषेध करत शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरींनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार असल्याचं आश्वासन आयुक्त आणि निवडणूक अधिकारी निंबाळकर यांनी दिले। शिवसेनेसोबत टाळी वाजणार की नाही, महापालिका निवडणुकात मनसेची भूमिका काय असेल, हे सगळं बुधवारी मुंबईत होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट होईल। शिवाजी मंदिरमध्ये होणाऱ्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। याच मेळाव्यात मनसे उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ऐन बीएमसी निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेसोबत युती न होण्यापाठोपाठ मनसेला आणखी एक धक्का बसलाय। मनसेचे बोरिवली इथले नगरसेवक चेतन कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी पक्षातनं बाहेर पडलेले अनेक जण पक्षात परत येत असल्याचं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं। शिवसेनेत सध्या इनकमिंग जोरात सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हारून खान शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे। पार्कसाईड विक्रोळी या भागात शिवसैनिकांनी रात्री होर्डिंग्स लावलेत। शिवसेनेच्या शाखा प्रमुखांना मारहाण करणाऱ्या, अनधिकृत बांधकाम करणाऱ्या हारून खानला पक्षानं उमेदवारी बहाल केली तर निवडून देणार का, अशा प्रकारची होर्डिंग्स विक्रोळी पार्क साईटमध्ये लावण्यात आले आहेत। प्रचार सभेच्या निमित्तानं पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर थेट आरोप केले। धनंजय मुंडे माझे मोठे बंधू आहेत, ते माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठे आहेत। आपल्या संस्कृतीत लहान बहिणीला कोणी छळतं का? पण बारामतीचा खुंटा बळकट करण्यासाठी माझ्यावर वाटेल ते आरोप केले जात आहेत, असा आरोप पंकजा मुंडेंनी केला आहे। राष्ट्रवादीच्या ओमी कलानी यांनी वाजत गाजत भाजपमध्ये प्रवेश करून UDAची घोषणा केली। मात्र 2 दिवसातच UDAला गळती लागली असून RPI आठवले गटानं शिवसेनेसोबत युती केली आहे। ओमी कलानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करून RPIच्या जागांवर दावा केल्याचा आरोप रिपाईच्या नेत्यांनी केला आहे। पुण्यातील आघाडीत बिघाडीची चिन्ह पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये। जागांच्या अदलाबदलीमुळे मोठे वाद होत असून काँग्रेस एकटी लढण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात काँग्रेसची बैठक होणार आहे। यावेळी आघाडी तुटल्याचा निर्णय अशोक चव्हाण जाहीर करण्याची शक्यता आहे। मुंबई पुण्यापाठोपाठ आता नाशिकमध्येही आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नाशिकमधल्या 4 ते 5 प्रभागांच्या तिकीट वाटपाचा तिढा अजूनही न सुटल्यानं आघाडीची चर्चा गुलदस्त्यातच आहे। राष्ट्रवादीनं सामंजस्याची भूमिका न घेतल्यास काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत। पुणे महापालिकेत राष्ट्रवादीसोबत आघाडीबाबत बोलणी सुरू असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना याबाबत पत्र लिहिल्याचं ते म्हणाले। दरम्यान 18 जागांचा प्रस्ताव काँग्रेसनं दिलाय, तर काँग्रेस जिंकून येईल अशा 9 जागांसाठी आग्रही धरल्याचं चव्हाणांनी सांगितलं। निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्याकरता मोठ्या घोषणा करणाऱ्या राज्य सरकारच्या खिशात दमडीही नसल्याचं वास्तव उघड झालंय। नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या आमदार निधीतनं तब्बल 19,64,900 रुपयांचं काम करण्यात आलं होतं। या कामांच्या बिलाबाबत दिलेलं स्टेट बँक ऑफ इंडियाचे 3ही चेक बाउन्स झाले। मुंबईत मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे नागरिक रस्त्यावर उतरले। मुंबईच्या दादर, चित्रा सिनेमा, वरळी नाका आणि चेंबूर या महत्त्वाच्या ठिकाणी मराठा समाजानं रास्ता रोको केला। सायन पनवेल महामार्ग आंदोलनकर्त्यांनी रोखून धरला। पांजरपोळजवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ चौकात आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडला। 15 ते 20 मिनिटांनंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना हटवलं। पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापुरात मराठा समाजानं चक्काजाम केला। साताऱ्यात भजन करत आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोखला। सांगली, कोल्हापूर आणि सांगली इस्लामपूर मार्गावर चक्काजाम करण्यात आला, तर कोल्हापुरात पुणे बंगळुरू महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडला।
उत्तर महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली। अहमदनगर, नाशिक, जळगावमध्ये मराठा समाजानं रास्ता रोको केला। नगरच्या पुणे औरंगाबाद मार्गावर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडला, तर जळगावमध्ये आंदोलनकर्त्यांनी मुंबई नागपूर महामार्ग अडवला। औरंगाबादमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लागले। आंदोलक आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली। यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यावर लाठीचार्ज केलाय। संभाजी ब्रिगेडचे शिवानंद भानुसे यांना पोलिसांनी मारहाण केली। दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। 27 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील सुनावणी होणार आहे। 27 तारखेला उच्च न्यायालय सर्व पक्षकारांचं मत ऐकून घेणार आहे। तसंच सरकारकडून वारंवार नवनवीन शपथपत्र दाखल केली जात आहेत, त्यामुळे उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। केंद्र सरकारनं रिक्षासह सर्वच प्रवासी वाहनांसाठी दंड आणि शुल्कात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे। याच विरोधात रिक्षा, टेम्पो, ट्रक, बससह प्रवासी वाहतूकदार चक्काजाम आंदोलन करतायत। सरकारच्या या दरवाढीच्या निर्णयाविरोधात भूमिका घेण्यासाठी महाराष्ट्रातील रिक्षा संघटना आणि वाहतूक संघटना यांची एकत्रित सभा पुण्यातल्या हमाल कष्टकरी विद्यालयात आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला। प्रवासी वाहनांच्या आंदोलनालाही गालबोट लागलाय। कोल्हापुरात बंद सुरू असताना रिक्षाची तोडफोड करण्यात आली आहे। शुल्कवाढी विरोधात रिक्षा चालकांनी बंद पुकारलाय। यावेळी आंदोलनकर्त्यांनी रिक्षाची तोडफोड केली, त्यामुळे शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी कलाकारांच्या शिष्टमंडळानं पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेतली आहे। त्यावेळी पुतळा लवकरात लवकर पुन्हा त्याच जागी बसवण्याची मागणी केली। नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, शरद पोंक्षे, पुष्कर क्षोत्री, श्रीरंग गोडबोले यांचा या शिष्टमंडळात समावेश होता। केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर केला। आर्थिक विकास दर 6.5% घसरू शकतो। कृषी विकास दर 1.5%वरून 4.5% वाढला आहे। पुढच्या काळात देशातल्या मालमत्तांचे दर घटतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। अरुण जेटली बुधवारी चौथा अर्थसंकल्प सादर करतील। राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पाला सुरुवात झाली। सुरुवातीलाच प्रणव मुखर्जींनी यंदाचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असल्याचं म्हटलंय। संसदेच्या संयुक्त सभागृहातील अभिभाषणात राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी केंद्र सरकारनं राबवलेल्या योजनांचा पाढा वाचला। केंद्र सरकारच्या धोरणात गरीब, दलित, शोषित, शेतकरी, श्रमिक आणि तरुण वर्ग केंद्रस्थानी असल्याचंही ते म्हणाले। कल्याण डोंबिवली पालिका ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। बाईकवरून जाणाऱ्या जगन्नाथ पांडेचा यात मृत्यू झालाय। रस्त्याच्या कामांसाठी ठेवलेल्या रेतीत त्यांची बाईक घसरली आणि त्यांच्या अंगावरनं ट्रक गेला, यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या प्रकरणात पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत। वारंवार खड्डे आणि रस्त्यांच्या कामांमुळे अनेक अपघात होत असल्याचं समोर आलं। पुण्यात एक्सप्रेसमध्ये चालत्या गाडीत चढणाऱ्या प्रवाशाचा जीव रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचलाय। पुणे गोरखपूर एक्सप्रेसखाली एक प्रवासी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत असताना गाडी खाली जात होता, मात्र तिथे असलेल्या रेल्वे पोलिसांना प्रसंगावधान दाखवत त्याला वाचवलं। हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला। चंद्रपूरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षी वाघाला जेरबंद करणं शक्य होत नसल्यानं त्याला गोळ्या घालण्याचे आदेश वन मंत्रालयाकडून देण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून या नरभक्षी वाघामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। लोकांवर दिवसा उजेडी सुद्धा जीव मुठीत घेऊन बसण्याची वेळ ओढवली। काही बड्या आणि प्रतिष्ठित लोकांच्या दबावामुळे शीना बोरा हत्येचा तपास 3 वर्ष रखडला, असा दावा होमगार्डचे पोलीस महासंचालक राकेश मारे यांनी केलाय। दबाव टाकणाऱ्या अनेक व्यक्तींमध्ये पीटर आणि इंद्राणी मुखर्जीसोबत अजूनही काही बड्या व्यक्तींचा समावेश असल्याचं मारे यांनी म्हटलंय। बुलढाण्याच्या शेगावमध्ये अघोरी विद्या वापरणाऱ्या एका भोंदू बाबाला गजाआड करण्यात आलंय। हा बाबा एका 14 वर्षाच्या मुलाचा नरबळी देण्याच्या प्रयत्नात होता। त्याचे अघोरी प्रकार चालू असतानाच या मुलानं कसाबसा तिकडून पळ काढला। मुलाच्या वडिलांनी याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार केली। पोलिसांनी या बाबाला अटक केली असून त्याच्याकडनं जादू टोण्याचं साहित्यही जप्त करण्यात आलं। नोटाबंदीनंतरच्या काळात देशभरात तब्बल 18 लाख लोकांनी संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याची माहिती समोर आली। आयकर विभागाच्या माहितीनुसार नोटाबंदीनंतर 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यांमध्ये जमा करणाऱ्या या लोकांकडून स्पष्टीकरण मागवण्यात येणार आहे। या लोकांना त्यासाठी ईमेल्स आणि SMS पाठवण्यात येणार आहेत। वांद्रे वरळी सी लिंकवर टोल घेतला जातो, मग रस्ता का नीट नाही, या शब्दात हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलंय। सी लिंकच्या मार्गावर सतत काही ना काही काम सुरू असतं। रस्ताही लहान असल्यामुळे अपघात होऊ शकतो। तसंच सी लिंकवर काही वळणं धोकादायक आहेत। याकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लक्ष देणार आहे की नाही, असा सवाल उच्च न्यायालयानं केला आहे।
वेश्या व्यवसायात सक्रिय असलेल्या सुमारे 200 वेबसाईट सायबर सेल आणि पोलिसांनी बंद केल्यात अशी माहिती राज्य शासनानं उच्च न्यायालयात दिली आहे। पोलिसांची ही कारवाई समाधानकारक आहे। तसंच कारवाईसाठी पोलिसांनी कोर्टाच्या आदेशाची वाट बघू नये असं खंडपीठानं स्पष्ट केलं आहे। आक्षेपार्ह मजकूर व्हिडिओ असलेली संकेतस्थळं आणि सायबर क्राईम समाजाची मोठी समस्या आहे, त्यामुळे पोलिसांनी तक्रारीची वाट न पाहता स्वतःहूनच कारवाई करावी अशी सूचना उच्च न्यायालयानं पोलिसांना केली आहे। तसंच उच्च न्यायालयानं पोलिसांनी या संदर्भातील अहवाल दर महिन्याला दाखल करावा असंही स्पष्ट केलं आहे। मेट्रो 3 प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील झाडं न तोडण्याचे आदेश संबंधित प्राधिकरणांना द्यावेत अशी मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यालाच उच्च न्यायालयानं 50,000चा दंड ठोठावलाय। याचिकाकर्ता कायदेशीर प्रक्रियेला बगल देऊन उच्च न्यायालयाचा वापर करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलंय। मुंबईतील सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याच्या उद्देशानं महानगरपालिकेनं मलजल प्रक्रिया केंद्राच्या दुसऱ्या टप्प्याचं काम हाती घेतलंय। या प्रकल्पाअंतर्गत शहरातील सांडपाण्याचं संकलन, त्याची प्रक्रिया आणि विल्हेवाट याची गुणवत्ता सुधारून शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा काही भाग पुनर्वापरासाठी उपलब्ध केला जाणार आहे। मध्य रेल्वे प्रशासनाला अंतर्गत आंदोलनाला तोंड द्यावं लागणार आहे। रेल्वे मोटरमन आणि गार्ड यांच्या कामाच्या ड्युट्या लावणाऱ्या समितीमधील प्रतिनिधित्वावरून गार्ड आणि मोटरमन यांनी प्रशासनाचा निषेध केला आहे। प्रशासनानं 2 दिवसात सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास 1 फेब्रुवारी रोजी जादा वेळ काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे। 5 वर्ष अल्पवेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांना कमी करून नवीन भरती करण्याच्या नवी मुंबई महापालिकेच्या निर्णयाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। या निर्णयानं विद्यमान कंत्राटी शिक्षकांना दिलासा मिळाला आहे, तर पालिकेची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे। मुंबईच्या कमाल तापमानानं 35 अंशांवर मजल मारली आहे। थंडीत 24 अंशांवर घसरलेलं कमाल तापमान 35 अंशांवर येऊन ठेपलं आहे। कमाल तापमानाच्या वाढीसह सूर्याची प्रखर किरणंही मुंबईकरांना चांगलीच तापदायक ठरत आहेत, त्यामुळे थंडीनं गारठलेले मुंबईकर आता उन्हाच्या तडाख्यानं हैराण होत आहेत। मध्य रेल्वेनं दादर साईनगर शिर्डी 8 सुपरफास्ट विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे। 3 ते 25 फेब्रुवारी दरम्यान आठवड्यातनं 1 दिवस ट्रेन धावेल। दादर इथून 3 ते 24 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक शुक्रवारी 9:45 ही ट्रेन सुटेल। ट्रेनला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, कोपरगाव इथे थांबा देण्यात येईल। पिंपरी महापालिकेची निवडणूक 21 फेब्रुवारीला होणार आहे। उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना आपला पॅन क्रमांक जोडणं राज्य निवडणूक आयोगानं बंधनकारक केलं आहे। तसंच अर्ज भरताना उमेदवाराला शिक्षण, व्यवसाय, अपत्यांची माहिती, न्यायालयीन प्रलंबित प्रकरणं, मालमत्तेची माहिती द्यावी लागणार आहे। विमानतळाच्या धर्तीवर राज्यात एसटी महामंडळातर्फे 13 नवीन बस पोर्ट उभारण्यात येणार आहेत। त्यामध्ये कोल्हापुरातील संभाजीनगर बस स्थानकाचा समावेश आहे। विमानतळावर ज्याप्रमाणे सुविधा मिळतात त्याप्रमाणे सुविधा आता संभाजीनगर बस स्थानकावर प्रवाशांना मिळणार आहेत। या पोर्टद्वारे प्रवाशांना अत्याधुनिक सोयी सुविधा मिळणार आहेत। लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लोणंद मार्केट यार्डवर सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू झाले तेव्हा बाजारात कांद्याचे भाव कोसळले। बाजारात कांदा अवघ्या 5 ते 6 रुपये किलोवर घसरला आहे। कांद्याच्या दरामुळे 500 ते 600 रुपये क्विंटल दर स्थिरावले असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे। बाजारात वाढलेल्या तेल किमतीमुळे सर्वसामान्य परत महागाईच्या कात्रीत सापडला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले असून खाद्यतेलाच्या भावात प्रति किलो 4 ते 6 रुपयांनी वाढ झाली आहे। किरकोळ बाजारात सोयाबीन तेलाचे भाव प्रति किलो 78 वरून 84 रुपयांवर गेले, तर शेंगदाणे तेल 112 वरून 116 रुपयांवर गेले। राज्यातील 86 साखर कारखान्यांची धुरांडी बंद झाली असून त्यात पुण्यातल्या 31 कारखान्यांचा समावेश आहे। पुण्यातल्या 52 कारखान्यांमधनं 124 लाख टन ऊस गाळपातनं 134 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झाले। 10.81% साखर उतारा मिळाला, तर कोल्हापुरातील 40 साखर कारखान्यांमधनं 154.79 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालं। जलप्रदूषण टाळण्यासाठी कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात 40% कपात करण्याचा निर्णय झाल्यानंतरच्या 10 दिवसात ज्या कारखान्यातील प्रदूषण नियंत्रणात आले अशा कारखान्यांचा पाणीपुरवठा आठवड्याभरात पूर्ववत करण्यात येणार आहे। मात्र ज्या कारखान्यातील प्रदूषणाचं प्रमाण अजूनही नियंत्रणात आलेलं नाही त्यांची पाणी कपात मात्र कायम राहणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे। गणपती बाप्पाचा माघ महिन्यातल्या जयंती उत्सव सुरू झाला आहे। मुंबईसह राज्यभरात माघी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय। गोरेगावमध्येही माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला, तर अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं।
नाशिक शहरात सर्वत्र मागी गणेश जन्म सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पहाटे 4 वाजल्यापासूनच सनईच्या सुरावटीनं गणेश देवतेला अभ्यंग स्नान महादुग्धाभिषेक करण्यात आलं। यानंतर दुपारी 12 वाजता भगवंतांचा जन्म सोहळा पुष्पवर्षावानं तसंच विविध पाळणा गीतांनी साजरा करण्यात आला। माघी जयंतीनिमित्त नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती। सेलिब्रिटींचा गणपती अशी नागपूरच्या टेकडी गणपतीची ओळख आहे, पण नागपूरमध्ये पालिका निवडणूक असल्यानं अनेक इच्छुक उमेदवारांनी आज गणपतीचं दर्शन घेतलं। अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानच इंडियन युनियन मुस्लिम लीगचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार ई अहमद यांची प्रकृती बिघडली। संयुक्त बैठकीला संबोधित करताना ई अहमद यांना हृदयविकाराचा झटका आला। अहमद यांना स्ट्रेचरवरनं तातडीनं राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अमेरिकेतल्या भारतीय आयटी कर्मचारी आणि कंपन्यांसाठी धोक्याची घंटा आहे। अमेरिकेच्या संसदेत H-1B व्हिसा सुधारणा विधेयक सादर करण्यात आलं आहे आणि हे विधेयक मंजूर झाल्यास भारतीय आयटी कर्मचारी आणि कंपन्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे। सरकारनं डिजिटल इंडियासाठी नुकतंच सुरू केलेलं भीम ॲप आता आधारशी जोडण्यात आलं आहे। म्हणजेच आता भीम ॲप युजर्स आपला 12 डिजिट कार्ड आधार कार्डचा नंबर वापरून डिजिटल व्यवहार करू शकतात। याशिवाय येत्या काही दिवसात सरकार आधार पे देखील लॉन्च करणार आहे। बांगलादेश विरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे। अजिंक्य रहाणे आणि रिद्धिमान साहाचं टीम इंडियात पुनरागमन झालंय। तसंच जयंत यादव, ईशांत भुवनेश्वर, हार्दिक मिश्रा, उमेश अभिनव करुणचा समावेश करण्यात आला आहे। हा कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत हैदराबादमध्ये खेळवण्यात येईल। या बातमीसह महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र।